सर्वप्रथम तर ऍक्च्युली बारामतीमध्ये बोलायचं म्हणजे थोडंसं भीतीदायक आहे, त्यानंतर एवढ्या लोकांच्या समोर बोलायचं म्हणजे थोडी भीतीच वाटते, पण ठीक आहे, आता मॅनेज करतोय कसं तरी. सर्वात महत्वाचं म्हणजे अख्ख्या भारताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि शाहू फुले आंबेडकरांना वंदन करून माझे 2 शब्द तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. काही बोलताना काही चुकलं तर तुमचा मुलगा, तुमचा लहान भाऊ किंवा तुमचा नातू म्हणून मला माफ करून घ्या, कारण इतक्या जास्त बोलण्याचा अनुभव नाहीये. आपण काय फक्त प्रयत्न करायचे काम केले आणि यश ती प्रयत्नानंतर प्राप्त झाले. सो एक माझी दिलगिरी म्हणजे एक मला असं विनंती आहे की बोलण्यामागचं इंटेन्शन समजून घ्या, त्याच्या मागचं माझं काय म्हणणं आहे ते ऍक्च्युली समजून घ्या. सो की फक्त पडद्यावर बोलतोय तेच फक्त समजून घेऊ नका, त्याच्या मागचं इंटेन्शन पण समजून घ्या. सो काही चुकलं वगैरे तर माफ करून द्या. ऍक्च्युली तर 22 तारखेला रिझल्ट आला आणि त्या दिवशी काय झालं होतं की म्हणजे ऍक्च्युली कंडिशन अशी होती की तरी मी ऍक्च्युली प्रिलिमची प्रिपरेशन करायला पुण्यात होतो आणि फेब्रुवारी फुल ऑफ घेऊन पप्पा मला आजारी होते, काही किडनी स्टोनचे दोन्ही PCNचे ऑपरेशन झाले होते. सो घरी हॉस्पिटल वगैरे चालू होतं, मग पप्पाने घरात राहून वगैरे बोर्ड झाले होते, मग थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट म्हणून आम्ही पकड्यात गेलो होतो. सो पकड्यात एक 5-6 दिवस राहिलो आणि 21-22 रिझल्ट येणार होतं माहिती होतं, पण माझ्या पप्पांची कंडिशन जास्त असलं म्हणजे थोडंसं वातावरण बदल पण पाहिजे होतं आणि मग आम्ही पकड्यात गेलो होतो, कारण दूध वगैरे थोडं भरपूर जास्त प्रमाणात आवडलं होतं, कारण पिल्ली वगैरे विकायला चालू होत्या. त्यामुळे मग 22 तारखेला ऍक्च्युली कसं झालं होतं की आमच्या मावशीच्या बिलांची पत्रिका टाकायची होती आणि आम्ही एका ठिकाणी होतो, मामाची बिराड एका ठिकाणी होतं आणि मावशीच्या बिलाची बिराड एका ठिकाणी होतं. सो मी आणि माझ्या भाऊ सकाळी गाडी घेऊन गेलो आणि पप्पा वगैरे घेऊन होते. सो ऍक्च्युली रिझल्ट 5 वाजता वगैरे लागतो, पण मग त्या दिवशी ऍक्च्युली पत्रिका टाकायला चालू होती. मी बघा म्हणजे मेंढा उभा होता, मामाचा टाकत होता आणि आधी रस्त्यात फोन होता मित्राचा, निशांत देशमुख म्हणून मित्र आहे, तेव्हा फोन होता की काही रिझल्ट लागला आणि 551 रँक आला. म्हणजे ऍक्च्युली ती खूपच भारी फिलिंग असते, कारण ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतक्या तत्परतेने प्रयत्न करत असता आणि जितक्या जास्त तळमळीने तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी इच्छा आकांक्षेतून तळमळ व्यक्त करत असाल तर ती असं पाहिजे अशी जेव्हा तुमचे प्रयत्न करतात ती मला वाटतं की डेस्टिनी तुम्हाला हेल्प करते की त्या गोष्टी तुम्हाला अचीव करायसाठी किंवा तुमचे प्रयत्न करतात. तर मग तेच की थोडं जे की नॉर्मल असतं थोडंसं वगैरे आनंदाशी वगैरे येतातच, पण मग की मोबाईलवर खूपच जास्त बोलू लागले, इतके जास्त बोलले लागले की फोन मोबाईल स्विच ऑफ करू लागला आणि फोन पण इतके काही चालला नसल्यामुळे आता इतकी परिस्थिती झाली की 2 लाख मिस करून लागले. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की समाजाच्या प्रत्येक स्तरावरून सामान्य नागरिक असो, नोकरदार वर्ग असो किंवा लोकप्रतिनिधी असो, प्रत्येकाकडून शुभेच्छा द्यायला फोन येत आहे. काही जणांचे फोन अटेंड करू शकतोय तर काही जणांचे फोन अटेंड नाही करू शकतोय. सो एवढं मला की ज्यांचे मी फोन अटेंड नाही करू शकतो किंवा ज्यांना मी रिप्लाय नाही देऊ शकतो त्यांची मी ऍक्च्युली दिलगिरी व्यक्त करतो. कारण काय ना माझं सक्सेस आहे माझं नाही आहे तर हे काय करतो ते एका सामान्य माणसाचं सक्सेस आहे मला दाखवतोय की म्हणजे एखादा सामान्य माणूस जिद्द चिकारी ठेवला आपल्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहून कष्ट करू लागला तर ते त्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. हे चार मागचं मला वाटतं की रहस्य इतके जास्त लोकांना कारण होत आहे की लोकांना वाटतं माझा भाऊच झाला आहे, लोकांना वाटतं माझाच माझा उपयोग झालाय. सांगायचा उद्देश काय की लोक कसं आहे की दरवर्षी UPSCचा रिझल्ट लागतो, दरवर्षी 1000 विद्यार्थी सिलेक्ट होतात, पण मग त्याची तर एखाद्या विद्यार्थ्याला लोकांकडून खूपच जास्त आपुलकी प्राप्त होते. मला आपुलकी प्राप्त होण्याचं कारण होतं की लोक माझ्या सक्सेस सोबत असोसिएट करायला लागले की यार म्हणजे ठीक आहे खूपच पाहिजे की म्हणजे असं वाटत की इतकं म्हणजे की एकदम गावाकडे आलेला विद्यार्थी इतकं जास्त कष्ट वगैरे घेतले तर कष्ट वगैरे म्हणजे सांगायचं उद्देश काय की कष्ट आणि UPSC तुम्हाला वाटते की इतकी पण सोपी एक्झाम नाही आहे आणि इतकी पण अवघड पण नाही आहे, कारण मी क्रॅक करू शकतो तर माझ्याकडे सगळे विद्यार्थी क्रॅक करू शकतात. सो अवघड आणि सोपं मनाची स्थिती आहे असं मला वाटतंय. समजा तुम्ही म्हणतात त्याला अवघड आहे तर अवघड झाला आणि तुम्ही म्हणता सोपं मग बरोबर सोपं झालं हे म्हणून पण चालणार नाही पण कसं पण करावं लागणार की फक्त म्हणजे हा ठीक आहे सोपा आहे असं करतो म्हणजे काही जमणार नाही. सो ती प्रयत्न करायला पाहिजे. सो थोडंसं माझ्या UPSC चर्चेबद्दल बोलूयात असं मला वाटतं की जे तुम्हाला खूप जास्त असं वाटतं की माझे ऍक्च्युली एप्रिल 2021 पासून मी माझी UPSCची जर्नी चालू केली, पण त्याआधी मी जुलै 2020 मध्ये ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयर चालू होतं. म्हणजे मी कॉलेज इंजिनिअरिंग पुणे COT मधून BTech पास आउट केलं, पण मी त्या लॉकडाऊन मध्ये घरी बसून काय करायचं कॉलेज पण
झालं होतं, घरी पण थोडी पैशांची गरज होती, मला काय करायचं तर पोस्टमॅनचा जॉब जॉईन केला मी. गंगापूर पोस्ट ऑफिस म्हणून आमच्या इथून जवळच आहे, त्याला जास्त काम नसायचं, पोस्टाचं काय लॉकडाऊन होतं, म्हटलं का ठीक आहे आठवड्यात एकदा दोनदा त्यानंतर समजा 10 महिन्याला मिळत असतील तर 22 तासावर पत्र वाटायची यायचे 10 करायचे, सो ते काय वाटायचं. सो 10-11 महिने पत्र पोस्टमॅनचं काम केलं. पण नंतर आम्हाला तापा वाढला, तर काय होतं की प्रिपरेशन करायचं आहे, मग ते प्रिपरेशन करायचं स्पार्क भेटत नव्हता, म्हणजे चिंधीची गरज असते तुम्हाला जी की पूर्ण तुम्हाला गणित करत असत्या. मग त्यासाठी माझे मित्र जय पाटील, ज्याचं की तुम्ही व्हिडिओमध्ये खूप जास्त नाव पण ऐकलं असेल, मंगळवेढा त्याचे आजोबा बीटी पाटील सर म्हणून, त्यांचे विद्यार्थी अजित शाह इंडस्ट्रियलिस्ट आहेत पुण्यामध्ये, त्यांचे ट्रॅव्हल्स नावाची कंपनी आहे. सो त्यांनी मला ठरवलं की 2,35,000 रुपयांची मदत त्यांनी मला ट्रान्सफॉर्मेशन केली. सो एप्रिल 2021 मध्ये मी आणि जय दोघं दिल्लीला जायचा प्लॅन केला. 2,35,000 रुपये त्यांनी पाठवले, क्लास लावला, 1 वर्ष क्लास केला. 2022चा अटेम्प्ट मे जूनच्या दरम्यान 2022चा पहिला अटेम्प्ट दिला. पण क्लास संपण्यापासून आणि एक्झामच्या मतदान पिरियड खूप कमी होता, माझ्याकडून माझी इफर्ट्स कमी पडले, प्रिलिम्स पास नाही झालो. पण ठीक आहे ते होतं, या ठीक आहे पहिलाच अटेम्प्ट आहे, काय वाटत नाही, जाऊ द्या. म्हणजे ते नॉर्मली एक डेव्हलपमेंट आपल्याला गावाकडे आलेल्या पोरांनी 3-4 अटेम्प्ट सक्सेसफुल व्हायचं झालं तर. सो आपण म्हणतो की एकदम पहिल्या मध्ये आहे सक्सेस बनायचं असं माझं पहिल्या माझ्या मित्रांना नेहमी ते सांगायचो की बाई माहिती आता बाकीचे जे पोरं असतात मध्ये काय तरी भारी असतात, आपण एवढ्या भारी नाही असं मी म्हणायचो. सो मग परत 2022च्या पी नंतर मेन्स अभ्यास चालू केला. माझं असं असायचं की समजा एखादे टॉपरच्या 10 नोट्स असतील आणि माझ्या 100 नोट्स असतील तर तेव्हा सारखे वाटायचे, तर मला माहिती असायचं पिक्टोग्राफी मेमरी तयार व्हायची की मला आठवायचं की कोणत्या नोट्स कुठे काय लिहिलेलं ते सगळं माहिती असायचं. सो स्वतःचे नोट्स बनवण्यावर सर्वात जास्त भर दिला. म्हणजे जे युपीएससीचे करतात विद्यार्थी किंवा करू इच्छितात ते GS2 GS3 वगैरे त्या जमान्यात वाचून झालं. पुन्हा फेब्रुवारी 2023 मध्ये युपीएससीची प्रिपरेशन चालू केली. मागच्या जे अटेम्प्टमध्ये माझे चुकले होते, खूप सिली मिस्टेक झाले होते, म्हणजे खूप फालतू मिस्टेक जे की करायला पाहिजे होतं. पीएचडी अनालिसिस जे करायला पाहिजे होते मी केले होते 2022 मध्ये, ते 2023च्या अटेम्प्टमध्ये केलं. पण मग त्यावेळी दिल्ली सोडली, कारण दिल्लीचा खर्च जास्त काय परवडत नव्हता, महिन्याला 10,000 वगैरे खर्च यायचा. आणि खूप चांगली गोष्ट म्हणजे दिल्लीतली जी ओनर होते आमच्या त्या आमटी म्हणायचो, त्यांनी ऍक्च्युली आमच्या रेंटमध्ये 10,000 रुपये जे आणि बाकीचे माझे मित्र 6,000 द्यायचे, पण त्या माझ्याकडून 3,000 घ्यायचे, कारण मी तुला सांगितलं की अशी माझी परिस्थिती आहे. सो सांगायचा उद्देश काय की परिस्थिती काही असो, परिस्थिती जास्त बाबा नाही गेला पाहिजे. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असले तर समाजातून मदतीचे हात तुम्हाला नक्कीच पुढे येतात. फक्त काय असतं की समाजाला रिव्ह्यू करायची ताकद तुमच्यामध्ये असते, की समाजाला करून दाखवणार की म्हणजे काय म्हणणार. सो जो पण तुम्ही समाजाला टाकून नाही देणार, समाजाला लोकांना टाकून नाही देणार की बाबा काहीतरी जिद्द चिकट आहे आणि काहीतरी तोपर्यंत ही माणूस तुम्हाला मदत करायला होणार नाही. काय करायचं तुम्ही सांगा, काय करणार सांगा. तुम्ही त्यांचे काय आर्थिक असेल मानसिक मार्गदर्शन तुमचं काही करत असा तर काय चांगल्या उद्योग फायदा होऊ शकते ना. सो मग ते समाजमध्ये हात नेहमी तुमच्या मदतीसाठी येतात. तर मी पुण्यात दिल्ली सोडली, पुण्यात ज्ञान प्रबोधिनीमध्ये रुजू झालो आणि तुम्ही आले सर्वांना पण माहिती आहे ज्ञान प्रबोधिनी ऍडमिशन खूप डिफिकल्ट टास्क आहे ऍक्च्युली. मग त्यावेळी प्रांजलला वगैरे आशिषला वगैरे हेल्प केलं आम्हाला ऍडमिशनसाठी. मग सरांना वगैरे ऍडमिशन वगैरे दिलं, इंटरव्ह्यू वगैरे घेतला, फायनली ऍडमिशन भेटलं. मग पुण्यात थोडं युपीएससीची प्रिपरेशन करणाऱ्या मुलांना ज्ञान प्रबोधिनीमध्ये एक चांगलं एन्व्हायरमेंट आहे. आणि माझे सिनियर पण होते, म्हणजे प्रांजल म्हणा किंवा आशिष पाटील म्हणा, फायदे म्हणा, सौर्या म्हणा, सॅम म्हणा किंवा अंडा वगैरे म्हणा, माझे सगळे कॉलेज सिनियर होते की जे तिथे प्रिपरेशन करत होते. मला माहिती का आपल्याला जास्त बाकीच्या पोरांना जमत नाही आणि पट्ट्याचे टाइमपास करायचं आपल्याला कसं की सोनारच कॅम्पस वेळ चांगले असतात, बाकीच्या टपरी दुकान चालू होते. म्हणजे तसे ते माझे मित्र होते की जे की चुकले ते सांगायचे. सो मग 2023चा पुन्हा अटेम्प्ट दिला पुण्यातून. त्यावेळी काय झालं की मी ज्यावेळी मागच्या वेळी कसं होतं की माझे सिली मिस्टेक होत होत्या. सो थोडंसं रोज लायब्ररीला जाण्याच्या आधी 10 मिनिटं मेडिटेशन करायला ट्राय केलं. सो त्या मेडिटेशनचा फायदा इतका झाला की त्याला फालतू चुकवण्यामध्ये मदत झाली. आणि त्या वर्षी 2023ला माझी सिव्हिल सर्व्हिसेसची आणि फॉरेस्टची दोन्हीच्या पण प्री निघाल्या. सप्टेंबरमध्ये मेस दिली, पण ऑगस्टमध्ये मला डेंग्यू झाला. डेंग्यूमध्ये 15 दिवस गेले, ऑप्शनल पेपरचा अभ्यास झाला नाही माझा. पण मग ते की सिव्हिल सर्व्हिसेसच्या मेन्सला चांगलं देऊ नाही शकलो. सो फॉरेस्ट मेन्स खूप जास्त जिद्दीने दिली. फॉरेस्टच्या मेन पर्यंत असं वाटतं की सिलेक्शन होणार आहे माझं, पक्का फायनल सिलेक्शन पाहिजे, पण एकच इंटरव्ह्यू देणार आहे, भरपूर जायची संधी देणार आहे असं वाटत होतं.
जानेवारीमध्ये रिझल्ट आला, माझे 2 चांगल्या मित्रांची मेन्स क्लिअर झाली, माझी क्लिअर नाही झाली. 15 दिवस कोमात गेलो. ऍक्च्युली कळलं नाही म्हणजे ते असं असते की ते खूप जास्त अपेक्षित झालं होतं रिझल्ट खूप जण मार्क्स वगैरे काढून बघितले होते की हा एवढे पडतात 600 कसं तरी पडतात म्हटलेले. फायनल रिझल्ट आल्यानंतर काय कट ऑफ 608 लागल्याने मला पडले 605. सो कट ऑफ क्लिअर करायला नाही होतं, पण अपयश आले होते. पण अपयशामुळे काय सांगितलं की भाई तू केलं की होऊ शकते. सो हे ऑप्टिमिझम जे की तुम्ही चांगलं करण्याची अपयशातून पण चांगलं करण्याची कुणी सांगितलं आपल्याला. एखाद्या अवघड परिस्थिती आली तर त्या परिस्थितीला कसं मात करायचं आपल्याला मार्गाने शिकवले. किंवा परिस्थिती किती अवघड असू दे त्यातून तुम्ही मात करायचं मार्गाने आपल्याला सांगितले. सो मार्गाने तुम्ही विचार करते फोटो किंवा स्टेटस किंवा गाणी लावलं होते रिअल आयुष्यामध्ये अप्लाय करायचे. म्हणजे आता कुठे म्हणजे असं वाटतं की जे कुठे कुठे म्हणजे माझ्या पद्धती मला असं वाटतं की ते तुम्ही सर्वांनी संकट आले मार्गाचे विचार विचार वापरायला आपल्याला वाटतं. पण पुन्हा 2024ची प्री दिली, पुण्यातूनच दिली. प्री त्याच्यावर माझा असं फोकस होता की सिव्हिलच्या मेन्स सगळं माहित नाही सिव्हिल सर्व्हिसेसच्या, पण फॉरेस्ट मेन्सला काढू शकतो कॉन्फिडन्स घेऊन होता. सो मला जास्त असं वाटतं की सिव्हिलची प्री मध्ये निघणार होती म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसची, पण फॉरेस्टच्या प्रीसाठी तयारी करत होतो. रिझल्ट आला, सिव्हिलची प्री निघणार होती, काही रिझल्ट बघितला पण नाही. फॉरेस्टची प्रीचा रिझल्ट बघितला, प्री निघाले. खूप जास्त वाईट वाटलं. सिव्हिलची प्री निघाली तर थोडं तरी आनंद झाला नाही. माझ्या काही मित्रांची प्री निघाली होती त्यांच्यासमोर मी जाऊन राहत होतो. माझी फॉरेस्टची प्री नाही निघाला आणि ती बरोबर साऱ्यांची प्री तर निघाली, आमची प्री पण नाही निघाली. सो ते पण मला नंतर रिअलाइज होत गेलं. पण माझ्या 2023च्या मेन्सला ऑप्शनलच्या पेपरला अभ्यास केला नव्हता. सो जीएस थोडाफार चांगला होता. सो फक्त यावेळी 2024ला जीएस 1चा एकच फुल पेपर दिला, त्यांचा कोणताही जीएसचा पेपर दिला नाही. ऑप्शनलच्या दोन्ही पेपरचं खूप चांगली प्रिपरेशन केली, खूप चांगली प्रिपरेशन केली. जीएसचे पेपर लिहून आलो, आता वाटतं इंटरव्ह्यूचा कॉल येतो यावर्षी. मग परत ऑप्शनल पेपर पण झाला माझा, की माझा स्ट्रॉंग पॉईंट होता आणि त्याला मागच्या वर्षी पण मला चांगले मार्क होते. ऑप्शनल पेपर पण चांगला गेला. म्हणलं आपण चांगलं प्रेझेंटेशन वगैरे केलं, अजून 10 मार्क वाटतात. मागच्या वर्षी 135 होते, 145 150 वगैरे पडतील. आता इंटरव्ह्यूचा कॉल येतो वाटतो. पेपर 2 दिला, खूपच राहिला असं घडलं. सगळे जातं की जे काही इंडिव्हिज्युअल होतं की आता इंटरव्ह्यू भरपूर वर्ष जायचंय ते सगळे मला इंडिव्हिज्युअल निघून गेले. आम्हाला आता म्हणले की बोंबा बाजूला आली की काय की परत पुढच्या वर्षी आता अटेंड द्यायला लागते होता. आणि युपीएससी करायला सगळ्यांना दुःख काय असते की मेल देऊन आल्यानंतर मेल देऊन परत प्री द्यायला म्हणजे डोक्यात ताप असतोय, खूप जास्त भीती असते. आणि प्रीचे खूपच राहणार. कोणीही विद्यार्थी असेल तो सांगेल मी शिक्षणाने सांगितलं फॉलो केलं आणि अपयशी झालो. सो असं कधीही होणार नाही, एक्सेप्शन्स पण नाही त्या गोष्टीला असं मला वाटतं. सो 8वी 9वी 12वीच्या विद्यार्थ्यांना म्हणून मी तुम्ही जे काय करताय ते प्रामाणिकपणे करा. कसं आहे बघा, छोट्या छोट्या गोष्टी शाळेमधून आला ड्रेस काढून हातपाय देऊन दुसरा ड्रेस घालणं ही एक डिसिप्लिनची गोष्ट आहे, एक सवय आहे, ही चांगली सवय आहे. शाळेत रोज दिलेला अभ्यास पूर्ण करून उद्या शाळेला जाणं, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला युपीएससीच्या प्रिपरेशन मध्ये उपयोगाला होतात. की प्रोक्रॅस्टिनेशन नावाची गोष्ट आहे, ठीक आहे उद्या करायची काय उद्या केलं तर चालते की. सो हे असं नाही पाहिजे. रेग्युलर म्हणजे सांगायची उद्देश की मी कधीही 15 किंवा 16 तास अभ्यास केलेला नाहीये. म्हणजे की खूप जास्त टॉपर्स पोरं काय करतात की यश मिळालं काय हवा जायचं करतात आणि स्टेजवर सांगायला चालू करतात आणि मी 20-20 तास 16 तास अभ्यास करतात. पण म्हणजे ऑनेस्टली ज्यावेळी एक्झाम माझी नसायची किंवा एक्झाम डोळ्यासमोर असायची त्यावेळी माझा ॲव्हरेज अभ्यास 6 ते 8 तास असायचा. आणि ज्यावेळी एक्झाम म्हणजे जीएसचा माझा पेपर झाला आणि ऑप्शनचे पेपर झाले त्या दरम्यान माझा मात्र अभ्यास 10 ते 11 तास झाला. तो सांगण्याचा उद्देश काय की रोज थोडं अभ्यास केला तर नक्कीच मोठं समुद्र बनायला काही हरकत नाहीये. ते थेंबे त्यावेळेस साचत जात आहे. आणि आपण काय की एकदम मोठं काहीतरी घ्यायला बघतोय ते गावात नाही हातात. सो मग तसं करू छोटे छोटे पावलं उचला, छोट्या मार्गाने ते छोटे पावले टाकत पुढे जावा. आणि 2 गोष्टी पालकांसाठी ऍक्च्युली खूप डिफिकल्ट आहे पालकांना सांगायचं म्हणजे, कारण आता कसं झालं मला म्हणायचं होतं पालकांची इच्छा काय मला पीएसआय आयपीएस जायचं होतं. आता ठीक आहे मी बघायला माफ तर करून दाखवणार दाखवणार अरे बाबा आता त्याला काय बनायचं विचार तर करा आधी की म्हणजे सांगायचं काय की तुमच्या इच्छा अपेक्षा मुलांवर राहू नका प्लीज. कारण कसं आहे की ते
कळी असल्या त्या कळीवर जास्त दबाव टाकला की ते पाकळ्या पडायला चालू होतात. सो बाहेरच्या काळामध्ये त्यांना काय करायचं आहे किंवा त्यांना कोणत्या स्ट्रीम मध्ये जायचं आहे त्या स्ट्रीम मध्ये जायला सांगा. त्या स्ट्रीम मध्ये जाण्याला तुम्ही एका मित्राची भूमिका घ्या, त्याला तुम्ही मदत करा. सो तुमच्या इच्छापेक्षा त्यांना मागू नका. आणि जे की सांगतोय आपल्याला असं वाटायचं की प्रिपरेशनच्या फेज मध्ये आपल्याला असं वाटतं की तंबाखू किंवा चुना ही खूप इम्पॉर्टंट वस्तू आहे. तर मी असं म्हणेन की ही थोडी पारंपरिक वस्तू आहे आणि इंस्टा फेसबुक व्हॉट्सअप ही अजूनच वस्तू आहे की जी की लोकांना असं राहतच नाही खाल्ल्याशिवाय. रोज तर रील बघितल्याशिवाय कसं बाहेर वाटत नाही, कसं ते माणूस असं फीलच येत नाही. पण युपीएससीच्या या जर्नीमध्ये ज्यावेळी माझी प्री असायची किंवा ज्यावेळी माझी मेस असायची, माझं व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक सगळे अनइन्स्टॉल असायचं. सो सोशल मीडियापासून थोडा वेळ तुम्हाला डिटॅच राहणं गरजेचं आहे. मान्य आहे मी खूप अवघड सल्ला देतोय, पण ट्राय करून बघा. 8 दिवस व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरायचं नाही. राहू शकतंय का ट्राय करून सांगा. माझा नंबर तुम्ही कुणावर द्या, मला सांगा. 8 दिवस व्हॉट्सअप वापरायचं बघा. मी खरंच तुम्हाला खरंच खूप अभिनंदन करेन, कारण खूप डिफिकल्ट टास्क आहे. जरी वाटत असेल की खूप सोपी गोष्ट आहे, खरंच सोपी गोष्ट नाहीये. तर ही तुम्ही अंमलात आणायला पाहिजे. आणि पोरांनी जर असं मोबाईल वगैरे वापरायला कमी करायला पाहिजे. कसं आहे इंटरनेट किंवा टेक्नॉलॉजी ही डबल एज रसायन आहे, 2 धारी तलवार आहे. जी कसं आहे की कापल्याप्रमाणे शत्रूंना मारायसाठी पण उपयोग पडतात. म्हणजे आता की आजकाल असं वाटायला की स्वतःलाच कापायला लागले असं वाटायला. सो त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. बाकी सांगायचा उद्देश इतकाच की आता टाइम पण भरपूर झाला ऍक्च्युली आणि खूप जास्त माहिती मला ऍक्च्युली मी आजच्या मला खूप जास्त लोक मला माणूस नाहीये असं काय आपल्याकडे नाही. आपल्याकडे एकदम प्रोफेशनल एकदम आणि ते कसं असते ते बारीवाला आपल्याकडे नाहीये. मी थोडं वर्ष सर्व्हिस केल्यानंतर त्या गोष्टी येतील किंवा ट्रेनिंग मध्ये एकदम मार वगैरे बसायला लागले की मग कळेल कसं बोलायचं वगैरे. तर मग सध्या तर सिच्युएशन हीच आहे. मला इथं बोलण्याची संधी दिली ऍक्च्युली आणि खूप जास्त बारामतीला यायचं खूप म्हणजे खूप दिवसापासून प्लॅनिंग होतं. अक्षरशः गाडीमध्ये यायचं होतं. पण तेच की काही ना काही काम होतं, तू पुढे गाडीला जायचं माहित होतं तेव्हा. हा प्लॅन ऍक्च्युली ठेवला होता की ऍक्च्युली चांगला अधिकारी बनवूनच बारामती यायचं होतं. ऍक्च्युली माझं भाग्य होतं आणि बारामतीमध्ये आल्यानंतर बघितलं खूपच भारी डेव्हलप केलेलं आहे आणि खूपच आहे. पण मी काय की सिटी कसं असते फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर भारी नसतं, लोक भारी असतात. सो सांगायचा उद्देश काय की आज एकटा यशस्वी होतोय, उद्या किंवा पुढच्या वर्षी बारामतीमध्ये जाऊन 100 विद्यार्थी सिलेक्ट होतील. त्यावेळी मला बारामतीकरांना विनंती करावी की त्यांचा सत्कार करायला मला बोलावं असं मला वाटतं. काय असतं की म्हणजे की प्रशासनामध्ये जाण्यानंतर हेतू एकच होता की कसं असतं. म्हणजे एक माझा किस्सा पण सांगतो तुम्हाला. सर आहे तिथं ऍक्च्युली पण म्हणजे ऑनेस्टली जे सत्य घडले ते सांगणार, अजिबात खोटं सांगणार. 10 मार्चला माझा मोबाईल म्हणजे लायब्ररीवरून मी ज्ञानप्रबोधिनी येऊन 11 वाजता रूमकडे जात होतो आणि माझ्या मैत्रिणीशी डाव्या फोन कट केला. फोन कट केला हातात घेतला, मागून येऊन 3 लोकांनी माझा मोबाईल सोडून घेऊन गेले. सो 10 मार्च मध्ये मोबाईल सोडून गेला. तिथून पहिले पोलीस स्टेशनमध्ये गेलो. ऍक्च्युली तिथे पोलीस होते कारण ते राहून जस्ट म्हणजे जायला तिथे राहून घेऊन गेले. 2 वर्ष पोलिसांनी तुमची केली. पण मग तिथून मी दुसऱ्या एका पोलीस स्टेशनला गेलो. मग त्या दिवशी मग त्यांनी सांगितलं की हा असं पोर्टल आहे, त्या पोर्टलमध्ये तुम्ही कंप्लेंट लॉन्च करा. पण मग त्यानंतर मग ठीक आहे म्हणजे त्यांनी थोडं केलं, मग कंप्लेंट वगैरे झालं. पण दुसऱ्या दिवशी माझ्या एका मित्राचे पप्पा मुंबईला सिनियर पी आहे, त्यांनी सांगितलं की तुझ्या मोबाईलला चोरीला लागत नाही, हिसकावून घेऊन गेले. तो हिरियस काय नाही, तुझ्या पोलीस स्टेशनमध्ये परत जा आणि त्यांना सांग की एफआयआर वगैरे लॉन्च करावी. तर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी मला काही दाद द्यायची नाही ऑनेस्टली, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तर सविस्तर माझी एफआयआर वगैरे लॉन्च करून घेतली. IMEI नंबर वगैरे ट्रॅकिंगला टाकला. आता कसं आहे की सिस्टीम मध्ये IMEI ट्रॅकिंगला टाकणं इथपर्यंतच प्रशासनाचं काम आहे. तो ट्रॅक होतोय कारण ती कसं झाला पाहिजे ना. सो त्यामध्ये मला वाटतं की प्रशासनाची काही चूक नाही असं मला वाटतंय. सो प्रशासनामध्ये गेल्यामागचा हेतू येतच होता. सामान्य माणसाची काय अपेक्षा असते हो की समजा एखाद्या प्रशासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर काय असतं की
दोन ऐकून घेणारे कान हवे असतात सामान्य माणसाला, की बाबा मी गेलोय तर तुला काय म्हणलं ते ऐकून तर घ्या. म्हणजे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही भरपूर गोष्टी आहेत, तर तुला काय म्हणायचं ते ऐकून तर घ्या. सामान्य ऐकून ते काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे माहिती नाही, पण ऐकून घेतो ते काय भारी वाटत असते. सो म्हणजे प्रशासनामध्ये जाणं म्हणजे हेच की तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मला पाठीशी राहू देत. प्रशासनामध्ये गेल्यानंतर लोकांप्रती संवेदनशील राहून लोकांप्रती काम करायची संधी मिळून लोकांच्या ज्या काही अडचणी असेल ते ऐकून घेण्याची माझ्या कानामध्ये जेवणाला क्षमता देऊन तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला पाठीशी राहून. कारण मला पुन्हा एकदा ऍक्च्युली परत एकदा मी ऍक्च्युली 25 माझी एक्झाम आहे, मला परत IAS साठी ट्राय करायचं आहे. हे ट्राय करण्यामागचा हेतू पण हाच आहे की ट्राय करण्यामागचा हेतू पण हाच आहे. तुम्ही मला अटेंड दिला असं तर IAS झालं असतं. ही छोटी गोष्ट आहे, पण ही काही गोष्ट जी की तुम्हाला हार माणूस येत नाही. म्हणजे काही सामान्य माझं कॅरेक्टर शिक्षक मी काही खूप भारी माणूस नाहीये. कसं असतं शेतकरी कसं असतं या वर्षी पीक खराब झालं तर त्याच जिद्दीने पुढच्या वर्षी तयार होतो. नाही मागच्या वर्षी एवढं भारी पडा नाही, मग पुढच्या वर्षी चांगलं पीक बनवून दाखवलं, चांगलं पीक काढून दाखवतो. सो तेच जे गोल आहेत सगळ्या लोकांकडून आपल्याला घ्यायचं आहे. UPSCची प्रिपरेशन करणं म्हणजे खूप भारी गोष्ट आहे. मला वाटतं की डोंगर फुटून उंदीर काढण्याची गोष्ट आहे सगळं वाटतं ती. सो एक उद्देश आहे की प्रशासनामध्ये गेल्यानंतर की ते लोकांकडून ऐकून घेण्याची मला ताकद देईल. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहून माझ्या पाठीशी कायम आणि तुमच्या सगळ्यांचे म्हणजे शुभेच्छा पण मला पाहिजे की मला परत IAS ट्राय करायचं आहे. आणि आता 22 तारीख ऍक्च्युली की 25 तारखेला फ्री आहे, निघणार नाही निघणार माहित नाही कारण खूपच ऍक्च्युली रॅन्डम आहे. UPSCच्या फ्रीचं माहित आहे जास्त हळू उडाला लागली UPSC बरोबर आवडतात आपल्याला. सो प्रयत्न करतोय माहित आहे खूप जास्त फॅक्टर्सवर डिपेंड आहे. समजा बोलताना माझ्यावर काही चुकीचे वगैरे शब्द केले असतील तर त्या चुकीचे शब्द बोलण्याचा दुखावण्याचा काही माझा हेतू नव्हता. की माझे जे 2 गोष्टी मी ज्या गोष्टीतून घडलो त्या गोष्टीतून समजा माझ्या 10 आमदारांना तगडे मारायला तर त्या 10 आमदारला एक जरी आमदार पडला तर मला वाटतं की इथे आल्याचं माझं सार्थक जाईल असं मला वाटतं. सो बोलण्यातून काही चुकीच्या वगैरे गोष्टी बोलून गेल्या असतील कसं असते बोलण्याच्या ओघातून काही बोलताना कळत नसतं. सर तुमचा मुलगा तुमचा भाऊ किंवा तुमचा नातू मी तुमची माफी मागतो सगळ्यांची. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली आणि खूप जास्त म्हणजे इतकं बोलताना एकही आवाज आला नाही. तर म्हणजे इथे खूप भारी फिलिंग असते की एखाद्या समोरच्या बोलण्याचं कसं असतं की भारी कधी वाटतं की त्या समोरचे ऐकून घेणारे पण तितकेच व्यक्ती स्ट्रॉंग असतात. आणि जो विद्यार्थी पलीकडे असते त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं इतकंच होतं व्यासपीठाच्या त्या बाजूला बसून ऐकणे ठीक असतंय पण व्यासपीठाच्या या बाजूला येऊन जर तुम्ही बोलत असतात आणि सगळं ऐकत असतात खूप भारी फिलिंग असत्या. खूप म्हणजे खूप भारी फिलिंग असतात. सगळ्या विद्यार्थ्यांना मी एवढीच शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वांनी सुद्धा या साईडला यावं. ते मग क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये मी जिद्दीने तळमळीने प्रयत्न केले पाहिजेत आणि तुमचे यश मी गाठलं पाहिजे असं मला वाटतं. एवढं बोलतोय माझे मी 2 शब्द संपवले. थँक्यू. शिस्तप्रिय बारामतीकरांना विनंती 5 मिनिटं गाड्या सोडायची नाही, राष्ट्रगीत होणार आहे. त्याच्या अगोदर फक्त 2-3 महत्वाच्या सूचना आहेत. शिस्तप्रिय बारामतीकर गाड्या सोडणार नाही. सूचना अशी आहे की आता बिरदेव सरांना भेटण्यासाठी गर्दी होईल आणि ती गर्दी होत असताना महिला भगिनींचा आपल्याला विनाकारण आपल्याकडून अपमान व्हायला नको म्हणून सगळ्यांची सूचना अशी आहे की महिला सुरुवातीला भेटतील आणि त्याच्यानंतर सगळे पुरुष मंडळी भेटतील. ज्यांना खात्री आहे त्यांनी पुरुषांनी महिला झाल्यावरती मग भेटायला यायचंय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची सूचना आहे की इकडच्या बाजूने वरती यायचंय सगळ्यांनी या बाजूने आणि इकडच्या बाजूने खाली जायचंय. तर दोन्ही बाजूनी गर्दी करू नका. सर्वसामान्य माणसाचा कार्यक्रम आहे, राष्ट्रगीत व्हायचंय, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर हे सूचना देत असताना जे काय प्रमुख मान्यवर आहे त्यांच्याकडून सत्कार होईल. राष्ट्रगीत होत असताना माझी पुन्हा एकदा विनंती आहे, आजचा कार्यक्रम हा बारामतीकरांसाठी अत्यंत स्मरणात राहणार आहे. त्याच्यामुळं वंदे मातरम झाल्याच्या नंतर राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर आपण सर्वांनी ग्रँड सॅल्यूट द्यायचा आहे. तो म्हणजे
भारताचा आणि पाकिस्तानचा सध्या युद्ध चालू आहे. जे शिपाई जे सैनिक आपल्यासाठी वरती लढतायत, पहिला सॅल्यूट त्यांना असेल, दुसरा सॅल्यूट बिरदेव जे या तरुणांसाठी ऐरावनामा बारामतीमध्ये उपस्थित आहेत त्यांच्यासाठी असेल, आणि त्याच्यानंतर संपूर्ण प्रशासनासाठी हा सॅल्यूट असेल. सगळ्यात महत्वाचं, वंदे मातरम झाल्याशिवाय, राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. तुमचं सगळ्यांचा आभार मानण्याची विनंती मी अमोल सत्कारांना करतो, अमोल सत्कारांना. परंतु एक अर्धा मिनिट घेतो. जो सरळ करून सांगायचा राहिलेला किस्सा मला वाटतं अक्षय सोलंकर इथं आहेत, एकदा तुम्ही हात वर करून, कारण तुम्हाला स्टेजवर घ्यायचं होतं. तर खरं तर मी निर्मळ सरांच्या परस्पर सांगतोय, त्यांची परवानगी न घेता मला तो अचानक पुण्यात गेल्यावरती सांगितला होता, तो कळणं गरजेचं आहे. मित्रांनो, माणसाने किती साधं असावं. गुरुदेव सर ज्या वेळेस मॉक इंटरव्ह्यू साठी दिल्लीत गेले होते त्यावेळेस पुण्यामध्ये आले, आणि पुण्यामधून त्यांनी अचानक फोन केला की मी पुण्यात आलोय. मी लिटरली सांगतो, पंकज कोकरे त्यांना आणायला गेले होते स्टेशनवरती, आणि मला पंकजने हा किस्सा सांगितला. सर मी बिरदेव सरांना ज्यावेळेस आणायला गेलो होतो त्यावेळेस त्यांच्याकडची जी बॅग होते जी तुम्ही बाजारला सुद्धा नेत नाही, म्हणजे आपली जी युरियाची पिशवी असते ना, त्याची जी आपली हातातली पिशवी, ती बॅग घेऊन माणूस पुणे स्टेशनवरती उतरलेला होता. सॉरी सर, मी तुमच्या परस्पर ही गोष्ट सांगितली, पण माणसाने हे सामान्य असावं. मी ऍडव्होकेट अमोल सत्कारांना विनंती करतो की तुम्ही आभार माना, त्याच्यानंतर राष्ट्रगीत. आज या ठिकाणी बारामतीकरांनी एवढा सुंदर असा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला, आणि बिरदेव सरांनी देखील अतिशय छान मार्गदर्शन केलं. त्यांनी आमच्या विनंतीला मान घेऊन बारामतीमध्ये आले आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर ज्ञानसागर गुरुकुलचे सागर आठवले सर, त्यांनी अतिशय सुंदर असं मॉकड्रिल या ठिकाणी करून दाखवलं. त्या ज्ञानसागर गुरुकुलच्या सागर आठवले सरांचा आणि विद्यार्थ्यांचा देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आणि तुम्ही सर्वजण बारामतीकर एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल तुमचं देखील मी आभार मानतो. यानंतर राष्ट्रगीत होईल आणि नंतर कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांना विनंती आहे. भारत माता की हॅलो, भारत माता की जय परत एकदा घेऊया आणि ग्रँड सॅल्यूट अंतिम असता. भारत माता की साहेब, तुम्हाला सगळ्यांच्या बारामतीकरांचा ग्रँड सॅल्यूट आहे. कोल्हापूरचा वक्ता आहे बारामतीचे श्रोते, मी या ठिकाणी विनंती करतोय की बारामतीकरांच्या वतीने आणि जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या वतीने आईला जुळेची मूर्ती देऊन व्हिडिओ बनवण्याचा सत्कार होतोय. त्यांनी तो सत्कार स्वीकारावा. पुन्हा एकदा विनंती, महिलांना इकडून वरती येऊ द्या आणि IPS बिरदेव पुणे यांची परत एकदाची तयारी चालू आहे पुढच्या परीक्षेसाठी. पुन्हा एकदा त्यांना आपण सर्वजण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. इकडच्या बाजूने फक्त महिलांवर येतील अगोदर आणि लाईन मध्ये या आणि लाईन मध्ये शिस्तबद्ध कार्यक्रम आहे. काय UPSC खूप अवघड आहे. मग त्यावेळी माझा बॅकअप ऑप्शन म्हणून CATची एक्झामिनेशन ऑगस्टमध्ये दिली एक्झाम. प्री मेन्स एकाच दिवशी असत्या. CATची एक्झाम क्वालिफाय झाली. नोव्हेंबरमध्ये फिजिकल मेडिकल असते पुण्याला. CATच्या ग्राउंडला फिजिकल पण क्वालिफाय झालं, मेडिकल पण क्वालिफाय झालं.
आणि त्याचा ती एक्झाम पण युपीएससी कंडक्ट करते आणि त्याचा इंटरव्ह्यू पुढच्या म्हणजे या महिन्यात ऍक्च्युली आता मे मध्ये जायचं नाही जायचं माहित नाही पण इंटरव्ह्यू आहे. सो ती एक होता की सीएससीचं नाव आवडलं काय माहित नाही कारण डिसेंबर सीएससीचा रिझल्ट लागला. सो हे होतं की काय संधी मिळते जायचं. मग 9-10 डिसेंबरला पप्पांचं ऑपरेशन करायला आम्ही देवाकडे कोल्हापूरला गेलो होतो. पप्पांचं ऑपरेशन दुसऱ्या दिवशी करायचं होतं आणि आदल्या दिवशी संध्याकाळीच रिझल्ट आला की बाई मेन्स क्लिअर झाल्या. मग मेन्स ऍक्च्युली प्रिपरेशन करा मी निशांत आणि बारामतीचीच कोमल आहे त्या ठिकाणी एकत्र प्रिपरेशन केली होती. खूप जास्त मला असं वाटतं होतं की माझं होतंय का नाही माहित नाही पण कोमलचं होईल असं खूप जास्त अपेक्षा होती. पण काय माहिती की काही गोष्टी मध्ये तिच्या फेवरमध्ये नव्हत्या. सो कोमलचं म्हणणं नाही म्हणजे त्यामुळे ऍक्च्युली खूपच जास्त वाईट वाटलं. पण 9-10 डिसेंबरला रिझल्ट लागल्यानंतर 20 डिसेंबरला इंटरव्ह्यूचं शेड्यूल बाहेर पडलं आणि त्यावेळेस 20 जानेवारीला इंटरव्ह्यू आला. खूपच जास्त असं की खूपच जास्त भीती वाटायला लागली युपीएससी सारखा इंटरव्ह्यू एका महिन्यामध्ये कशी तयारी करायची. तर म्हणजेच की कोमल निशाण माझ्यासोबत होते युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर होते. एक होतं की आपण कसं असतं की आपल्या गावामध्ये कोणाला माहित नाही आता मी ऍक्च्युली हे ब्लेझर वगैरे आता पहिल्यांदा गोष्टी गावात चालू केल्या युपीएससीच्या इंटरव्ह्यू वगैरे जाताना शिवाय बघितलं त्यावेळी शिवून घेतलं ऍक्च्युली मी खूप अनकम्फर्टेबल वगैरे फील होतंय. शूज वगैरे पण कधी घातले नव्हते आपण नॉर्मल सँडलवर असायचो ते शूज घातले तेवढं शू वगैरे टोचाला वगैरे चालू करायचं. मग ते प्रवीण चव्हाण सरांकडे गेलो मग त्यानंतर सरांनी सांगितलं की शेव करायची काय ट्रिम करायचं केस केवढी कट करायची शूज कोणत्या प्रकारचे घ्यायचं ब्लेझरचा कलर वगैरे कोणता घ्यायचा मग पांढरा ड्रेस घालायची कोणता ड्रेस घालायचा मग आपल्या गोष्टी खूप खराब ड्रेसिंग सेन्स आहे माझा मला ऍक्च्युली काय त्याचं आणि प्रिपरेशन तेवढं काय एक टी शर्ट वगैरे घातलं झालं की संपला विषय जायचं बाबा जायचं परत झोपायचं. सो तेवढं सेन्सच नाही की कोणते ड्रेस आणि एक काय की युपीएससी काय असतं की बाकीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही असं वेगळं नाही दिसलं पाहिजे की म्हणजे असं खूप जास्त असं भरायला असं टाय वगैरे घातला एकदम छानची टँकी ड्रेस वगैरे घालून इंटरव्ह्यूला गेलाय. सो असं काय अपेक्षा नसतं त्यांचा अपेक्षा काय की एक चांगला सिव्हिल सर्वंट बनताय एक डिसेंट युनिफॉर्म वगैरे म्हणजे डिसेंट तुमचं क्लॉथिंग वगैरे असायला पाहिजे. मग सरांनी वगैरे त्यावेळी सांगितलं मग कपडे वगैरे घेतले ब्लेझर वगैरे शिवून वगैरे घेतलं. 20 जानेवारीला माझा इंटरव्ह्यू होता. ऍक्च्युली त्या दिवशी आमचा बोर्ड आफ्टरनून सेशन मध्ये होता आणि 2 वाजता बोर्ड चालू व्हायचा होता 2:30 वाजता बोर्ड चालू झाला. त्याचा फक्त 160 मार्क पडला कारण इंटरव्ह्यू चालू होता. ऍक्च्युली इंटरव्ह्यू मध्ये गेला सुरुवातीला चेअरमन सरांनी मला थोडंसं माझ्या पोस्ट मास्टर जॉब केला होता एडीटीएम म्हणून असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणून. मग ते एडीटीएमचा अर्थ सरांना माहित होता. मग त्याबद्दल त्यांनी मला विचारलं मग त्यांनी मला सांगितलं की तू जॉब सोडलास मग जॉब सोडल्यानंतर आत्ताचे तुझे फायनान्सेस कसे मॅनेज करतो त्यांनी मला विचारलं. मग तेव्हा फायनान्शियल बॅकग्राऊंड वगैरे कन्सिडर केलेला मार्क वगैरे जास्त पडलं होतं तेव्हा बॅकअप माइंड मध्ये चालू होतं घरी. आणि मग दुसऱ्या एका सरांनी एकदम फुल मला माझी घ्यायचीच ठरवलेली त्या सरांनी पूर्ण वगैरे आता सरांना माहिती आहे की युपीएससीचं इंटरव्ह्यूचं कसं आहे ग्रिलिंग करायला एखादा मेंबर वगैरे चालू केले की फुल ग्रिलिंग करायला चालू करतात. मग त्यांनी मला ऍक्च्युली इंडिया बाहेर टिकेटवर पण क्वेश्चन विचारायला चालू केले त्यानंतर पीओके बद्दलचे वगैरे पण क्वेश्चन विचारले. पण मग तेच की आपल्याला खूप जास्त एक्सपिरियन्स नाही काय जे काही थोडंफार नॉलेज आहे की जे काही ऑलरेडी सर्व्हिस मध्ये आहे सरांसाठी त्यांनी सांगितलं कुठल्या क्लासमध्ये त्याच्याबद्दल नोट्स वगैरे काढून गेले बॅक ऑफ द माइंड आहे किंवा हे ऑफिशियल ओपिनियन आहे गव्हर्नमेंटचं. मग ते ओपिनियन सांगायला लागलं खरं तर मला माझ्याकडे 25-30 वर्षाचे पोरगे 40 वर्ष अनुभव लोकांसमोर इम्प्रूव्ह झाले त्यांना माझं तर हे फालतूच होतं ना मग त्यांना दाखवतं काय तू बुकिशावर उत्तर द्यायला लागले तो डायरेक्ट ऑप्शन पण नव्हता मग ती उत्तर वगैरे दिली. माझं एक बोर्ड मेंबर होते ऍक्च्युली माझी युपीएससी डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म भरताना हॉबी भरून घेते तुमची म्हणजे तुमचं छंद काय हे विचारता. सो मी छंद टाकताना शीट अँड गो ट्रेनिंग म्हणजे वडील आईवडील मेंटॉर करतात त्यामुळे मी शीट अँड गो ट्रेनिंग हाच माझा छंद टाकला होता. आणि याचा फायदा म्हणून मला ऍक्च्युअली इंटरव्ह्यूने म्हणजे एखाद्या बोर्ड मेंबरने मला क्वेश्चन विचारायला चालू केले. मग त्यांनी मला विचारलं की शेळी दूध किती देत्या. मग त्यांनी विचारलं की शेळीचे दूध वाढवायला काय करायला पाहिजे. मग काय सांगितलं मग त्यांनी असं म्हणलं की आजकाल डॉक्टर्स शेळीचं दूध इतकं जास्त रिकमेंड करायला लागले. मग त्यांना सांगितलं की शेळी खूप जास्त मेडिसिनल प्लांटचा पाला वगैरे खाता पण तो जास्त मेडिसिनल कंटेंट शेळीच्या दुधामध्ये उतरवतो. सो त्यामुळे डॉक्टर शेळीचे दूध रिकमेंड करायला लागले. सो ऑलरेडी ते चेअरमन सरांचा तो क्वेश्चन मध्ये फायनान्शियल बॅकग्राऊंड बद्दलचा आणि हा क्वेश्चन मला वाटलं की हा ठीक आहे बाबा खूप जास्त खराब तरी मार्क देणार नाही कारण इंटरव्ह्यू मध्ये पोरांना दिलेले 100 पण मार्क देऊन दिलेले 200 पण मार्क दिले. इव्हेंच्युअल मध्ये या गोष्टीचा फायदा झाला. सांगायचा उद्देश इतकाच की काय 160 मार्क पडले डिसेंट आहे थोडंसं ऍव्हरेज आहे पण ठीक आहे काय हरकत नाही अजून त्यांना लिस्ट मध्ये पण असलो नसतो.
सो की काय म्हणजे तो हॉबी टाकण्यामध्ये मी तू काय बाकीचे कोणी म्हणजे मी पहिल्यापासून इंटरव्ह्यू जातोय. माझ्या आधी पण खूप जास्त मुलं गेली असतील माहित नाही मला ऍक्च्युली कन्फर्म आहे. तर त्या नमूद करायचं कमीपणा वाटला असं माहित नाही मला. आणि ज्या व्यवसायामध्ये सगळं पोट भरतंय ज्या मी माझ्या व्यवसायाचं नाही तर समाजातल्या प्रत्येकाला सांगतोय की समाजातील प्रत्येक व्यक्ती एक सन्मानाचं जीवन आणि सन्मानाचं रोजगार नक्कीच करत असतो. फक्त आपण लोक जवळ येतो की तो भाडे आणि लोक भाडे असं काहीच नसते. प्रत्येकाचा रोल महत्वाचा आहे. शेतकरी नसणार तर पोचणार कोण कसं आहे सगळे महत्वाचे. सफाई कर्मचारी एक सगळ्या दुर्गंध सुटते. त्या गोष्टीची किंमत कधी माहिती ती व्यक्ती नसल्यावर करतात. सो व्यक्ती असल्यावर व्यक्तीची किंमत जाणून घ्यायला मला वाटते. सो मग इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू आल्यानंतर थोडं जास्त खूप जास्त कॉम्पिटिशन करू लागलो. पहिला इंटरव्ह्यूच्या डॉक्टर बाहेर पडल्यानंतर माझा मित्र निशांत देशमुख त्याला फोन केला. बाई असं झालं काय होतं काय माहित नाही थोडं टंडा वाटायला लागलाय. कारण बाकी सगळे बोर्ड मेंबरचे म्हणजे 4-5 पॅनल असायचे सायमल्टेनियसली. बाकी सगळे 25-30 मिनिटं इंटरव्ह्यू चालायचे आणि आम्हाला 28 मिनिटाचा आनंद मिळतोय. काय होणार काय मला काय अजून 4-5 मिनिटं बोलायची असं अजून 5 मार्क चांगलं मिळालं असं वाटायचं. तर मग तेच की माहित नाही म्हणजे देवाचं तुमच्यासाठी काही प्लॅन्स बनवून ठेवलेले असतात. सो इव्हेंच्युअली चांगला रिझल्ट लागला आणि झालं 551 रँक भेटला. खूपच भारी फिलिंग असते. ऍक्च्युली IPS भेटते असं वाटतंय म्हणजे मागचे 3-4 वर्ष ट्रेन करता 600 पर्यंत IPS आलं ॲलोकेशन पण वाटतं ते माहिती आहे IPS किंवा IS कस्टम पण भेटू शकतो. तो सांगायचं यातून उद्देश इतकाच की मी करू शकतो तर तुम्ही करू शकता. मला काय रावणासाठी 10 डोकी नाही तर 10 पाय नाही तर 10 हात नाही. मला एकदम डोक्यात 2 हात 2 पाय. मी सामान्य कुटुंबातूनच आलो. आई वडील दोघंही माझ्या लहानपणापासून स्वयंपाकाचा व्यवसाय करायचे पण आमच्या शिक्षणासाठी 6वी-7वीला पत्री महाविद्यालय घातली आणि गावात शिफ्ट झाले. पण मग 8वी ते 12वीची सिच्युएशन इतकी खूप जास्त आलाची झाली मी कधी बोललेलो पण नाही. कारण कसं की खूप जास्त परिस्थितीचा बायकोट करायला नाही पाहिजे. पण मला आता वाटतं की ही गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे. 10वीची सुट्टी पडली. माझा मित्र होता माझा बॅचमेट त्याला शाळा सुटली होती रोहित टोनगे म्हणून. त्याचा ट्रॅक्टर होता तर त्या ट्रॅक्टरवर शेणखत वगैरे बघायला जात होतो. विटा वगैरे पण बघायला जात होतो. सो सांगायचा उद्देश आहे की कोणतंही काम करायला कधीही लागलो नाही आणि तुम्ही लागायला नाही पाहिजे. कसं आहे की कामामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. जे काही काम करते ते आवडून काम करायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि जे विद्यार्थी ऍक्च्युली UPSCचे प्रिपरेशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी थोडेसे 2 शब्द. आता बरेच माझे मित्र आहेत जे माझ्यापासून खूप जास्त हुशार आहेत. माझा खूप जवळचा मित्र पण आहे. पण अशा वेळी काय होते की प्रीची जी थिन लाईन क्रॉस करणं ना खूप म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे. काही जणांची होते काही जणांना तो नॅक भेटतो काही जणांना नॅक भेटत नाही. सो काही असे मित्र की त्यांचे कॅरियर असते तरी पण प्री क्रॅक होत नसत्या. सो तर त्या विद्यार्थ्यांनी काही त्यांना सांगेल की इतके प्रयत्न करत राहा. पण असे काही विद्यार्थी असतात म्हणजे कसं असतं की प्री क्रॅक म्हणजे काय कट ऑफ 90 आणि तुम्हाला पडतात 85-87. सो काय म्हणत नाही कंटिन्युअसली त्याला लागतं म्हणत नाही दृष्टी तुम्ही खूप क्लोज आहात. म्हणजे थोड्याफार गोष्टी त्या दिवशी तुमच्या फेवरमध्ये नाही आहे तर मग तुम्ही प्रयत्न करू शकता. अजून एखाद्या दुसरा आपण देऊ शकता ज्यांचं क्लोज आहे मार्क. पण असे काही नाही की ते 3-4 वर्ष प्रिपेअर करतात 5 वर्ष प्रिपेअर करतात. कटापट 80 यांना पडतात 50-40 आणि 5-6 वर्ष प्रिपेरेशन करायला चालू करतात. मास्टर तुम्हाला बंद करायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही आलेच मी तेव्हा रोज करतो पण मला असंच आहे की काय तुम्ही तोंडावर रोज फोन बोलायचं माझ्या असं बोलणं आपल्याला जमत नसते की म्हणजे तोंडावर बोलतो आणि माझ्या उघड आपल्याला आपल्याला जमत नाही. तर ते सांगायचं काय 3-4-5 अटेम्प्ट केल्यानंतर स्वतःची पात्रता समजते. ऍक्च्युली ते झालं की यावेळी पात्रता ही औषध ते वापरायचं नाही त्याच्यात लायकी असं ते वापरायचं. पण माझ्या काही सांगितलं द्यायचं मी तरी म्हणते की लायकी असं वेगळं वापरलं पात्रता वगैरे वापरलं त्यावेळी आता पात्रता वगैरे वापरायला चालू केलं. त्यामध्ये सांगायचं उद्देश आहे की तुम्हाला तुमची स्वतःची पात्रता समजते
तुम्ही युपीएससी क्रॅक करू शकता की नाही हे तुम्हाला कळतंय. जसं वाटतंय करू शकत नाही तरी एमपीएससी किंवा बाकीच्या आपल्याला एक्सप्लोर करायला चालू करा. सांगायचं उद्देश शिकताय की काय, माझं युपीएससी तर यश हे खूप संकुचित प्रवृत्तीचे यश आहे. कारण एक भाषा आहे, त्या भाषामध्ये मी प्रयत्न केला, त्या भाषामध्ये यशस्वी झालो. आयुष्यामध्ये करण्यासाठी खूप जास्त मार्ग आहेत. एकच म्हणजे कसं खाली तर उपाशी नाही तर उपाशी असं तरी तुम्ही उपाशी माहिती पाहिजे द्या मास्टर नाही करू होता की म्हणजे काय की मान्य की प्रयत्न काय करायचे की आयुष्यात 30-40-50 वर्ष झाल्यानंतर असं रिग्रेट नाही वाटलं पाहिजे की ज्या आईला प्रयत्न केला असते बरोबर सक्सेस झाला असतो रिग्रेट नाही वाटलं पाहिजे. सो हे जे की प्रयत्न करण्याचं कारण की अजून काही अडचण दिला असता मित्र आहे मी तुझं वाटतं म्हणजे असं थोडंसं वाटलं पाहिजे. हे एक प्रकारचं माइंड असायचं. सो हे लक्षात ठेवा. सो जे कंटिन्युअसली फ्री मध्ये त्यामध्ये एवढं सांगायचं की बाकीचे ऑप्शन एक्सप्लोर करायला चालू करा. म्हणजे तुम्हाला तसं वेगळ्या सांगायला वाटतं पण खरं सांगतो सत्य परिस्थिती सांगतो. पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये IAS बनायचं जे झील होतं की नाही आता IAS बनायचं. तिसऱ्या आठवड्यामध्ये असं वाटलंय की भाई जॉब पाहिजे अजून काय त्या लिस्टमध्ये नाव घेतलं बाकी मग बघायला. सो त्या मुलाला खूप प्रामाणिकपणे सांगतो खूप तरी सांगतोय. आई वडील खूप जास्त अपेक्षा देऊन किंवा भाव देऊन तुम्हाला पैसे पुरवत असते महिन्याला. सो त्याची कुठे जाणीव ठेवा कसं आहे की आणि 100 खरं सांगते की जमते नाही जमते कळते विद्यार्थ्याला. सो ते बघा आणि त्यानुसार तुम्ही करिअरचे बाकीचे ऑप्शन एक्सप्लोर करायला चालू करा. आणि जे विद्यार्थी माझे सक्सेस बघून या समुदायात डुबकी वगैरे मारायला थोडी इच्छुक आहे त्या मुलांसाठी म्हणजे ज्यांचा ग्रॅज्युएशन वगैरे चालू त्या विद्यार्थ्यांसाठी की युपीएससी किंवा एमपीएससी करायचं आहे त्यामुळे तुमचं करिअर अजिबात खराब करून घेऊ नका. एखाद्या चांगल्या नामांकित कॉलेजला ऍडमिशन घ्या, त्या ऍडमिशन मधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा. मी आज यशस्वी होण्याचं कारण माझं ग्रॅज्युएशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग COC सारख्या एका नामांकित कॉलेजमधून झालं. लोकांना काय की सक्सेस दिसतोय, सक्सेस मधची स्टोरी दिसत नाही की बाईक पोर्टस मध्ये शिकले. आता तुम्हाला माहिती आहे की युपीएससी मध्ये सक्सेस मिळवणं आवड आहे पण COB मध्ये ऍडमिशन मिळवणं तेवढंच आवड आहे. सो ठीक आहे की एखाद्या चांगल्या म्हणजे की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज का फार्मसी कॉलेज का कुठे पण करा. आज स्टँडर्ड करायचं तर JNU BU चांगल्या नामांकित युनिव्हर्सिटी मधून करा की आपल्या आर्ट्स पण BU करा. आज सो की तुम्हाला करायचं ग्रॅज्युएशन तर इतकं हाय युनिव्हर्सिटी मधून करायचं म्हटलं BU पास आहे ते आमचा आम्ही COB मधून केले जे BU मधून JNU पास आहे BU मधून पास आहे दृष्टिकोन जायला लागते. सो जे दृष्टिकोन तुम्ही करा आपण जे IIT मधून पास IIT मधून पास आउट झाले. सो ते काय आहे ऍक्च्युली तो आहे IITचा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्यांनी ते कमावले ते असंच वेगवेगळे नाही त्यांच्या मागचे कस्टमर आहे. सो ग्रॅज्युएशन खूप चांगले नामांकित कॉलेजमधून करा. मी प्रिपरेशन ग्रॅज्युएशनच्या म्हणजे त्यावेळी माझं इंग्लिश इतकं खराब इतकं काही चांगलं नव्हतं. थोडा गावात माहिती आहे इंग्लिश की ठीक आहे जरा जबरदस्त असतं. मग इंग्लिशची ती भीती घालवण्यासाठी म्हणजे जे प्रिपरेशन करायची इच्छुक आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो ग्रॅज्युएशन मध्ये. सो थर्ड इयर मध्ये माझं म्हणजे थोडं कसं टेक्निकल इंग्लिश चांगलं होतं म्हणजे ह्युमॅनिटीज इंग्लिश गाव लागत होतं पेपरमध्ये इतकं काही चांगलं नव्हतं. सो मग डेलिब्रेट प्रॅक्टिस करायला चालू केली. एनसीईआरटी जे की युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप बेसिक समजलं जातं आणि ते बेसिक पण आहे. कसं एनसीईआरटी ऍक्च्युली नवीन बनवलेलं आहे 12वीच्या पण युपीएससीची पोरगी इतकं आलेलं आहे की त्याला कन्सेप्ट नाही त्यामुळे पण एनसीईआरटी वाचायला लागतं. सो आपल्याला हुशार असतो असं मला म्हणायचा उद्देश आहे. मग ते 12वीच्या एनसीईआरटी पण वाचायला लागतात. मग काही एनसीईआरटी वाचायला चालू केलं. मग त्यावेळी इंग्लिश मध्ये भारी नव्हतं. सो इंग्लिश मध्ये अवघड शब्दांचे अर्थ मराठीमध्ये त्या पुस्तकामध्ये नेऊन आलो. मग थर्ड लवून गेलं. माझे मित्र होते ते मला लागलं की सध्या परिस्थिती काय की मराठीचं मेन्सला मीडियम घेऊन किंवा मराठीचं इंटरव्ह्यूला घेऊन सिलेक्शनचा रेशो कमी आहे ऍज कम्पेअर टू इंग्लिश. सो असं डिसाईड केलं की इंग्लिशमध्ये आता पेपर दिला. सो जी पुस्तकं मी ऑलरेडी वाचली होती मेघालय पुस्तक नावाची डिक्शनरी डाउनलोड केली मोबाईलमध्ये आणि इंग्लिशमध्ये अवघड शब्दांचे अर्थ इंग्लिशमध्ये लिहून आलो की होकरलेली डेव्हलप केली. रोज इंग्लिशचा इंडियन एक्सप्रेस नावाचा न्यूजपेपर वाचायला चालू केला. तर मग स्वतःच्या ग्रुप पॉईंट वगैरे बनायला तयार झाली. सो
एक स्टेज असं आम्ही त्या स्टेज असं वाटतं की ऍक्च्युली युपीएससी मध्ये मराठी मधून पण पेपर द्यायचा असेल, आम्हाला पेपर असतो तिथं अशी सिच्युएशन होती आली की आम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट मराठीमध्ये काय म्हणतात सिच्युएशन आली. सांगायचा उद्देश काय की म्हणजे थोडंफार ग्रॅज्युएशन पण इंग्लिश मधून झालं, मग त्यावेळी जे ऑलरेडी मराठीमधून त्यांनी ग्रॅज्युएशन वगैरे केलं त्या मुलांना मी फोन लावले बाहेर काय म्हणायचं असतं, मग थोडं कीवर्ड वगैरे जमा करून घेतले, कारण मराठीमध्ये याचं द्यायचं आणि खरं सांगतो 75 मार्क मिळवणं पण पोरांना अवघड जातात मराठीमध्ये. माझ्याकडे तेवढे 70 मार्क होते मराठीमध्ये आणि मराठी कॉलेज झाला नाही तर तुम्ही तिथं किती पण मार्क मिळा तुमच्या पेपर चेक होईल. सांगायचं की प्रत्येक विषयाचं महत्व आहे. मी हेच करेन तेच करेन एवढंच करेन तेवढंच करेन चालत नाही, हे करायला लागते पर्याय नाही. तू करायला तर माझी बोलणं तेव्हाच तुला बरं करा तू तेव्हा करायचं नाही काय. सो मग ते की ग्रॅज्युएशनच्या मुलांनी काय करायचं एनसीईआरटी वगैरे चालू करा. माझा रँक 551 आहे, माझा खूप खाली रँक आहे. युपीएससी मध्ये ऑल इंडिया रँक 1 ते 10 मध्ये जी मुलं असतात त्यांची टॉपरची स्ट्रॅटेजी बघायला चालू करा. मी काय शिकणार माझ्याकडे जादूची छडी नाही आहे जी की मी 12वीच्या पोराला देणार आहे. युपीएससी मध्ये 12वीचे पोरं सिलेक्ट होणार. एकच जादूची छडी आहे, हार्डवर्क हार्डवर्क हार्डवर्क. बाकी आपल्याकडे काहीच मंत्र नाहीये जो की मी तुम्हाला देईन. आता इथे येण्याचं कारण इतकंच की आज एकटा यशस्वी होतो, उद्या बारामती 100 पोरं युपीएससीच्या लिस्टमध्ये राहतील. सो ग्रॅज्युएशनच्या मुलांनी त्या गोष्टीचं धोका पाहिजे. आणि मी तिथे क्लास केला, क्लास करण्यामागचं कारण माझं हेच होतं की 2-3 वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर परत रिग्रेट नाही झाला पाहिजे. आयला क्लास केला तर बरं भारी क्लास केला. सो की कसं आहे की माणूस आयुष्यामध्ये पैसा उभा करू शकतो. माझी परिस्थिती अजून पण करायला मला आता पेमेंट वगैरे चालू नाही ते सांग मला ते उद्देश काहीतरी आपण लाभ आहे. अजून तर परिस्थिती जशी रिझल्टच्या आधी होती तशीच परिस्थिती आहे. काय जास्त रिझल्ट आला असं नाहीये. तो सांगायचा उद्देश काय की मी करू शकतोय तर तुम्हीही करू शकता. सो पास लावण्याचं कारण एवढंच होतं की रिग्रेट नाही वाटायचं. माणूस आयुष्यामध्ये पैसा उभा करू शकतो, पण एकदा ती 1-2 वर्ष निघून गेलं तर आयुष्यात ती 1 वर्ष नाही आणू शकत मार्क करून द्या. खरं सांगतो खूप जास्त रिग्रेट होतं वेळ निघून गेल्यानंतर. सो ते माझं म्हणतात की मी क्लास लावून टाकला आणि क्लास लावून टाकला मला 2 मे 35,000 अधिक चॅनलवर मदत केली क्लास लावला. समजा मला मदत करायचं तर मी कसं लावलं सिंपल होतं मला पहिला सिंपल होता पैसे जवळ माझं ज्यांच्या घरची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे त्यांनी मला की क्लास लावायला हरकत नाहीये. ठीक आहे आता बाकीचं मी होतं सांगणार नाही, थोडं कॉपरेट इश्यू मला थोडं तिचं बोलणार नाही आता ऍक्च्युली ऑन स्क्रीनवर. ठीक आहे मी बाकीच्या जे पोरं येतात त्यांना टाकेल ऍक्च्युली जसं टेलिग्रामवर काय काय चालतंय. सो मग ते क्लास वगैरे लावत आणि खूप जास्त विद्यार्थी असेही आहेत ज्यांनी क्लास न लावता सेल्फ प्रिपरेशन गावाकडे राहून सुद्धा युपीएससी मध्ये रँक मिळवलंय. मग घरात पाहिलं मला युपीएससीची प्रिपरेशन करायचं आहे. हा मग ठीक आहे कर की. नाही मला पुण्याला जायचं आहे. हा पुण्याला जायचं असं काही नाहीये. सांगायचं उद्दिष्ट आहे की खूप जास्त पुण्यामध्ये नोंदणीच्या विद्यार्थी येऊ लागले आणि त्याला कळतच नाही की पर्यंत तरी जायचं. हे जे काही आयुष्यात माझ्या कधी वगैरे बघायला पाहिजे तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे. सो हे कधी समजणार जर तुमच्याकडे बॅकअप ऑप्शन असेल तर. युपीएससी मध्ये सक्सेस झाला असतो चांगली गोष्ट आहे, नाही झालं असेल त्याच्यावर चांगली गोष्ट आहे. कारण की भाड्या काय युपीएससी प्रिपरेशन करत होतं. आता मला वाटतं की सिस्टम मध्ये जास्त चॅलेंजेस आहे ऍक्च्युली. तर मग ते इनिशियल झील आहे माहिती आहे काय होतं, पण मग तेच की बॅकअप ऑप्शन तुमच्याकडे रेडी ठेवा. मी युपीएससी मध्ये सक्सेसफुल झालो नसतो तर मी सीओटी सारख्या नामांकित कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय. त्या बेसिसवर कन्स्ट्रक्शन साईट मध्ये किंवा कुठे तर काम स्वतःचा पेअर करू शकलो असतो, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन केलो असतो. या गोष्टी बॅकअप द माइंड होत आहे की पुन्हा जायचंय ठीक आहे, पण कुठे बॅकअप द माइंड मध्ये प्लॅन बी असायला पाहिजे. कसं आहे की आम्हाला इथिक्स पण आहे ना, इथिकल पर्स्पेक्टिव्ह वेगळं आहे. आता काही मुलांचं म्हणणं असं आहे की नाही प्लॅन बी नव्हता तर मग काय नाही, मग त्याच्यामध्ये आता प्लॅन बी आहे म्हणून निवांत चालतोय. त्यांचं चालतोय काय नाही त्यांचं त्यांच्या
जॉब करणं भाग होता. मग बऱ्याच युपीएससी मध्ये किंवा बाकी कुठेही गेलं जॉब करायचं, घरची परिस्थिती मॅनेज करणं खूप 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 अवघड होतं. आणि एक की बारामतीचं माझ्या बाबतीत असोसिएशन खूप स्ट्रॉंग आहे. कारण कॉलेजमध्ये असताना बोलवलं होतं, बोलवला अक्षर भेटला 15चा माझा होता. ऍक्च्युली त्यावेळी मला भारी अजून पण दिली होती. त्यावेळी मला चांगली बोट वगैरे सोडलेलं तेवढं भारी मारत असून पण मग ऑर्गनायझरचं रूपांतर मित्रामध्ये झालं, मित्राचं रूपांतर भावामध्ये झालं, मोठा भाऊ झाला. महिन्याला मला ज्याच्यावेळी म्हणजे मी पैसे मागो मग ते पुरायचा पैसे आहेत काय मी म्हणायचं आहेत पैसे तर मी महिना करायचे. म्हणजे अक्षय काढायचं न काढायचं काहीच काळजी करायची नाही. अक्षय 3-4 पाठायचा. आणि सांगायचं उद्देश काय की माहित आहे सोळंकर फॅमिलीला ती मॅच गावली आहे. मला असं वाटतं पप्पाला आणि अक्षराला त्याला काय माहिती की पोरं कष्ट करतात ती काय होतं काय की तुला आजूबाजूला त्याला हेल्प करायला चालू करतात. सो मला वाटतं की ती बाकीच्या त्या समाजाने सोळंकर फॅमिली घ्यायला पाहिजे की काहीतरी ती पोरं आपल्याला कसं शिकतात म्हणजे कसं आहे की एखाद्याला मदत करायची तर ती मदत कुणाला करायची हे पण त्याला खूप महत्वाचं आहे ना. एखाद्या व्यक्तीला योग्य व्यक्तीला मदत करणारी व्यक्तीपर्यंत मदत करणं खूप गरजेचं आहे. आज अक्षा नसता तर आज बेडरोड तुमच्या समोर असला नसता. या यशाला कसं आहे फक्त पडद्यावरचा कलाकार आहे. पडद्यामागचे भरपूर जास्त कलाकार आहेत जे की आता तुमच्या समोर दिसत नाहीये. ज्याच्यामध्ये माझा मोठा भाऊ ऍक्च्युली त्याला PSI बनायचं होतं. त्यांना घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती. देवचंद कॉलेज म्हणून निपाणीला आमचे कॉलेज आहे. कॉलेजला ऍडमिशन घेतलं, NCC मध्ये ऍडमिशन घेतलं. घरून जास्त पैसे मिळायचे नाहीत म्हणून कॉलेज संपल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये जाऊन वेटरचा जॉब केला. कॉलेजला सेकंड इयरला असता आर्मीमध्ये भरती झाला. सो काही की कुणाचे तरी स्वप्न पूर्ण होण्यासाठी कुणातरी स्वतःची स्वप्न सॅक्रिफाईस करावी लागतात. सो ती स्वप्न मला दादाने सॅक्रिफाईस केलं. पण मला असं वाटतं की आता दादाची 17-18 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर माझी इच्छा आहे की दादांना पुन्हा PSIची तयारी करायला पाहिजे असं मला वाटतं. ऍक्च्युली आणि मला त्याला PSI करायला बघायचं आहे. ऍक्च्युली किंमत तेच खूप उभा आहे IPS आहे दादा PSI. आणि आता जे UPSC प्रिपरेशन करत आहे जे करू इच्छितात ग्रॅज्युएशन मध्ये आहेत त्यांना आणि जे आता 12वी विद्यार्थी आहेत किंवा 8वी 9वी 10वी 12वी विद्यार्थी मला त्यांना मला सांगायचा उद्देश इतका की जे समोर वाढून ठेवले तेवढंच खायचा प्रयत्न करा. कसं आहे की एकदम बाहेर गेले की पचत नाही. सो 8वी पासून ठरवून असं की मला UPSCच करायचं आहे. मग झालं सगळं वाटवून घेऊन गेले पण ते UPSCच्या मागे लागते. 10वीला पण चालू करत नाही 12वीला पण ते परत कुठं वेगळं काय करते. सो असं काय करायचं जे समय वाढून ठेवले ते खायचा प्रयत्न करा. तुमच्या शिक्षकांना जे सांगतात कसं आहे की आयुष्य पूर्ण जोगतंय एक तुमच्या आई वडील आणि दुसरे शिक्षक जे की तुमचं चांगलं चिंतन असतात. सो त्यांनी जे सांगितले प्रामाणिकपणे फॉलो करा. मला वाटत नाही